सिनेमावर ज्यामुळे आपण जीव आहोत हे कळतं. लिह की लहान मुलांना विनाकारण शिक्षा होते. बस स्टँडमध्ये जीव जाऊ शकत नाही. सिनेमा नाटकाचं तर नावही नाही. अरे काय करतोयस? आपल्याला अपमानित करणारा, आपली गिनती माणसात नाही तर कुत्र्यात करणारा हा पट्ट्यानं आत फाडूनच टाकतो. अरे पण बॅच नाही आणि कोणी ओळखलं की आपण जेव्हा तर माहिती ना काय होईल. तू विसरतेस ना, आपण आपले जीव वाचवण्यासाठी या पोटमाळ्यावर लपून बसलो आहोत. खरंच मी पण फाडून टाकते हा अपमानजनक बॅच. हे हिटलर, मी तुझा निषेध करते. हिटलर, माझ्या मैत्रिणींना कळालं की मी घरी नाही येत, त्यांना काय वाटेल रे? काय वाटणार? इतर अनेक जीवप्रमाणे तुलाही कुठेतरी नेऊन दाबून ठार मारलं असेल. तुला माहितीये, मी ना जॉनकडे जाणार होतो. मी का आलो नाही म्हणून त्याने फोन केला असेल. मी फोन न उचलला म्हणून कदाचित तो घरी सुद्धा येऊन गेला असेल. खूप चांगला मित्र आहे तो माझा. काय वाटतं असेल ना त्याला? आपण इथून घरी गेल्यावर काय धम्माली येईल ना? सगळे जसं तसं पडलेलं असेल. मग मी जाऊन स्वयंपाक सुद्धा किचन छोट्यावर तसंच पडलेलं असेल. हो, त्यातले बीटचे तुकडे उंदरांनी खाल्ले नसतील तर सुकून कडक झाले असतील. अरे जमेल तेवढं सामान घेऊन निघाले ना मी. आमच्या इथे तसंच झालं. अगं तुला सांगू, बिछाने सुद्धा उचलले नव्हते, तसेच निघालो आम्ही. पीटर, तुझं एकंदर वागणं पाहिलं ना तर अगदी तू सकाळी निघ किंवा रात्री बिछाने तसेच पडलेले होते हे वाक्य खरं म्हणावं लागेल ना. तुला अरे,